राम राम जय जय राम, श्री राम जय जय राम। कुंडली गवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, आदि शक्ति मुक्ताबाई की जय। श्री संत सखाराम महाराज की जय। श्री संत गजानन महाराज की जय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव, सर्वकार्येषु सर्वदा। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। देवी मी जे जे बोले ते प्रभू तुमचे शिकविले, म्हणून अवधारी जो आपुले आपण देवा। गोपाल कृष्ण भगवान की जय। दशरथे मारिला तोची होता मास, वर्षा ऋतू असे कृष्ण पक्ष, वसुनाम तिथी बुधवार असे, शुक सांगतसे परीक्षिती। रोहिणी नक्षत्र 2 प्रहर रात्र, माया घाली अस्त्र रक्षपाळा। नवग्रह अनुकूल सर्वांचे जे मूळ, वसुदेव कपाळ धन्य धन्य। जयाचा हा वंश तयासी आनंद, माझे कुडी गोविंद अवतरला। अयोनी संभव नोहे काही श्रमी, नामयाचा स्वामी प्रगटला। वसुनाम तिथी बुधवार असे, शुक सांगतसे परीक्षिती। पूजनीय श्री नामदेव महाराज प्रस्तुत या अभंगाच्या माध्यमातून भगवान गोपाल कृष्णाच्या जन्माचा प्रसंग अशा प्रकारे वर्णन करतात। महाराज म्हणतात, दशरथे मारिला तोची होता मास, वर्षा ऋतू असे कृष्ण पक्ष। दशरथानं ज्याला मारलं तो महिना होता म्हणे। आता दशरथाने कोणाला मारलं तर श्रावण बाळाला मारलं, म्हणजे श्रावण महिना होता। वर्षा ऋतू असे कृष्ण पक्ष, वर्षा ऋतू होता, कृष्ण पक्ष होता। वसु नाम तिथी, वसु शब्दाचा अर्थ होते 8। काही असे सांकेतिक शब्द आहेत गणितशास्त्रामध्ये, तर त्यामध्ये वसु शब्दाचा अर्थ 8 होतो, संख्या शब्दाचा अर्थ 9 होतो, बाण शब्दाचा अर्थ 5 होतो। पंचबाणा हा, कामाजवळ 5 बाण आहेत म्हणून पंचबाणा हा असं म्हटलेलं आहे। खेंदुत्रया हा, आता पूर्ण मला आठवत नाही गणितातलं उदाहरण, पण असे आहेत हे। संख्या म्हणलं की 9, संख्या शब्द वापरला की त्याचा अर्थ काय घ्यायचा 9, कारण संख्या फक्त किती आहेत 9 आहेत ना। 1 2 3 4 5 6 7 8 9, ते जमाना दे तिकडे तोंड फिरू द्या। तर 9 अशा प्रकारच्या संख्या आहेत। 5 म्हणलं की बाण, ब्रह्म म्हणलं की
त्याचा अर्थ घ्यायचा, कारण ब्रह्म जास्त आहेत का तुम्ही विचारसागर शिकून आहात, आपण शिकलो. ब्रह्म किती आहेत गजानन भाऊ? एकच आहे ना, ब्रह्म थोडी जास्त आहे. ते जर जास्त असते तर मग परमार्थ नावाची वस्तूच राहील. मग काही या ब्रह्माच्या पक्षातले, काही त्या ब्रह्माच्या पक्षातले. एकच देव असून सुद्धा भक्ता भक्तात मेळ नाही. फडकऱ्याचं भांडण, गावकऱ्यातल्या टाळकऱ्याचं भांडण, पकवाजाचं भांडण. बरं, हे सगळ्या जणांचं ध्येय असणारा परमात्मा एक आहे की 10 आहेत? तरी असं आहे. मग मुळातच जर परमात्मे 2 असते तर मग राम बोलो संप्रदायाचा रामबोलच करून टाकला असता लोकांनी. असो, तर ब्रह्म म्हटलं की एक असा अर्थ होतो. अश्विनी कुमार म्हटलं की 2 असा अर्थ होतो. गुण म्हणलं की 3 असा अर्थ होतो. वेद म्हटलं की 4 असा अर्थ होतो. बाण म्हणलं की 5 असा अर्थ होतो. कार्तिकेय म्हणलं की 6 असे अर्थ आहेत प्रत्येकाचे. तर या ठिकाणी नामदेव महाराजांनी वसू शब्दाचा प्रयोग केला. नामदेव महाराज म्हणतात वसुनाम तिथी, वसू नावाची तिथी होती. आता जास्त जरी तुम्हाला कळत नसलं तर थोडंसं तर कळतेच ना. तिथे किती आहेत? पहिली तिथी कोणती आहे? तिचं नाव काय आहे? प्रतिपदा. दुसऱ्या तिथीचं नाव काय आहे? द्वितीया. तिसऱ्या तिथीचं तृतीया. चौथ्या तिथीचं चतुर्थी. पाचवी पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी, आपल्याला मुळीच न आवडणारी तिथी. बारस म्हणजे द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी आणि अमावस्येचं नाव घ्या पहिल्यांदा. पौर्णिमेचं घ्या जरा. पौर्णिमा आणि एक अमावस्या. याच्यात वसू नावाची तिथी आली का कानावर तुमच्या? वसू ह्याच्या प्रतिपदेपासून पौर्णिमा अमावस्येपर्यंत आपण नावं घेतले तर यामध्ये वसू नाव ऐकलं का? वसू नाही. पण इथं नामदेव महाराज म्हणतात वसू नावाची तिथी होती. कृष्णाचा जन्म झाला त्यावेळेस वसुनाम तिथी बुधवार असे. वसू नावाची तिथी होती आणि बुधवार होता. वसू म्हणजे काय? तर मी तुम्हाला गणितातले सांकेतिक शब्द सांगितलेत. तर त्यामध्ये वसू शब्दाचा अर्थ होते 8. वसू नावाची तिथी म्हणजे 8 नावाची तिथी मराठीमध्ये. आणि संस्कृतमध्ये आपल्याला सवय पडेल अष्टमी नावाची 8 तिथी. म्हणलं तर पटेल का कोणाला 8वी तिथी? नाही. अष्टमी म्हणलं की सोपं वाटते, पण ते परिचयानं आपल्याला सोपं झालं. तसं भगवान श्रीकृष्णाच्या जन्माचा संपूर्ण वृत्तांत प्रसंग नामदेव महाराजांनी या ठिकाणी वर्णन केलेला आहे. तर तुम्ही म्हणाल हा अभंग तुम्ही का घेतला आज चर्चेला, चिंतनाला? तर उत्तर आहे आज त्याच अभंगाचा दिवस आहे. कारण आजच्या कार्यक्रमाचे हिरो भगवान श्रीकृष्ण आहेत. मुख्य नायक भगवान श्रीकृष्ण आहेत आणि त्यांच्याच अवताराच्या निमित्ताने आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. कशाला म्हणतात अवतार? आपण अनेक वेळा चिंतन करून गेलो तरी एक थोडक्यात एका शब्दात अर्थ सांगून पुढे जाऊ. अव हे एक उपसर्ग आहे. अति, अधि, अनु, अभि, अव, आ, उद, उप, नि, परा, प्रतिप्र, वि आणि सम. उपसर्ग आहे. अति, अधि, अनु, अभि, अव. अव अव अति, अधि, अनु, अभि, अव. 5 नंबरचा हा भांडारकरच्या पुस्तकानुसार. ते पाठ झालेलं नंतरचे 22ही पाठ झाले, पण आता ते विसरलो. आहेत का पाठ? पण तसे 5व्या नंबरचा उपसर्ग आहे अव. आणि त्याला लागला तार. तृ धातू आहे त्यामध्ये. धातू म्हणजे क्रियापद. त्याचा अर्थ होते तरण. आणि अवतरती, अवतार म्हणजे खाली उतरणं, याला अवतार म्हणतात. आपल्याला आपल्या दृष्टीनं अवतार म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे ना, पण देवाच्या दृष्टीनं अवतार म्हणजे काय आहे फक्त? पण ते आपल्या दृष्टीनं का मोठा आहे? कारण आपण लय पाताळातले माणसं आहे ना. देव लय वरचा आहे, मग तो थोडासा खाली उतरते. आता त्याचं खाली उतरणं म्हणजे आपल्या दृष्टीनं तो का राहतो? वरच राहतो, म्हणून आपल्याला ते मोठं वाटतं. पण देवाच्या दृष्टीनं ते छोटं होणं आहे. तर आहे तसा देव कामात पडत नाही. एक मुंबईतला माणूस होता, अंबानीच्या शेजारचा. मुंबईतला माणूस होता. कोणाच्या शेजारचा? अंबानीच्या शेजारचा. म्हणजे तोही श्रीमंत असेल हे वेगळं सांगायचं राहिलं का आता? कारण त्याच्या शेजारचा मनुष्य एकदम झोपडपट्टीतला तर नसेल ना.
त्याच्या शेजारचा, आणि त्याच्या शेजाऱ्याच्या मुलाला शाळेमध्ये निबंध दिला लिहायला, गरिबीवर निबंध लिहायचा. कशावर निबंध लिहायचा? गरिबीवर निबंध लिहायचा. मग त्याने गरिबीवर निबंध लिहायला सुरुवात केली. गरिबीवर मग त्यानं केली सुरुवात, किंवा आम्ही वर्षाला अमेरिकेला फिरायला जात होतो, पण काय करा गरिबी आली म्हणून ऑस्ट्रेलियाला फिरायला गेलो. आम्ही 12 स्टारमध्ये नेहमी उतरत असतो, पण यावर्षी ज्या यात्रेला गेलो आम्ही तर किती स्टारमध्ये उतरलो? फक्त 5 स्टारमध्ये. आपण पट्ट्याच्या हॉटेलमध्ये जरी गेलो, पण जाळे जुळे बांधेल, कुणी कागद तरी म्हणते वा मस्त नाश्ता केला, हॉटेल लय मस्त होती म्हणते. 5 स्टारमध्ये उतरला. आणि मग तिकडून आल्यानंतर मग शाळेत जाण्यासाठी काय नाही, यावर्षी फक्त स्कॉर्पिओज वापरल्या गेली. शाळेत जायला फक्त काय वापरली? स्कॉर्पिओ. 20-25 लाखाची गाडी, आणि तेही टॉप मॉडेल. त्या स्कॉर्पिओमधलं 30 लाखाची गाडी वापरल्या गेली. आता त्याच्या दृष्टीने हे सगळी काय आहे? गरिबी आहे. पण आपल्या दृष्टीने हे सगळं काय आहे? श्रीमंती आहे. तसं देवाचा अवतार आपल्या दृष्टीनं खूप मोठी गोष्ट आहे. आपल्या दृष्टीनं बाबा देवाचा अवतार खूप मोठी गोष्ट आहे, पण देवाच्या दृष्टीनं म्हणजे गरिबीवर श्रीमंतानं लिहिलेला निबंध आहे. देवानं खाली उतरणं आहे, त्यापेक्षा सुद्धा भगवंत खाली उतरतात. बघा किती उतरतात. जसं एखाद्याचं घर असते, मग त्याच्या उतरण्याच्या पायऱ्या असतात. कोणाचं घर 4 पायऱ्याचं असते, कोणाचं घर 5 पायऱ्याचं असते. एखाद्याचं गडीवरचं घर असेल तर 10-12 पायऱ्याचं असते ना. तसं भगवंताचे अवताराचे 40 ते 41 प्रकार, म्हणजे एवढ्या पायऱ्या शास्त्राने निर्माण केल्यात. निर्माण म्हणण्यापेक्षा वर्णन केलेले आहेत. त्यापैकी गर्ग संहितेमध्ये मुख्यत्वानं 6 पायऱ्यांचा उल्लेख येतोय. अंशांशोषस्तथा वेशः कलापूर्ण प्रकथ्यते व्यासाद्यश्च स्मृतः षष्ठः परिपूर्णतमः स्वयं. श्री व्यासजींनी वर्णन केलं 6 प्रकारच्या पायऱ्या, म्हणजे भगवंत 6 प्रकारचे अवतार, म्हणजे भगवंत 6 पद्धतीनं खाली उतरतात. त्यातलं पहिलं खाली उतरणं आहे अंश, दुसरं खाली उतरणं आहे अंशांश, तिसरं खाली उतरणं आहे आवेश, चौथं खाली उतरणं आहे कला, 5वं खाली उतरणं आहे पूर्ण, त्याला नेऊन द्या रे, आणि 6वं खाली उतरणं आहे परिपूर्णतम. असे 6 प्रकाराने भगवंत खाली उतरतात, म्हणजे भगवंत 6 प्रकाराने अवतार धारण करतात. मग त्यातला का हो भगवान श्रीकृष्णाचा अवतार कोणता आहे, किंवा कोणता अवतार कधी का धरला जातो, त्याचे वेगवेगळे कारण आहेत. आज विस्तारानं आपण त्याचा विचार करू नये, आपण बरेच वेळा केलेला आहे. पूर्ण अवतार कशाला म्हणतात लक्ष द्या. चतुर्व्यूहो भवेद्यत्र दृश्यन्ते च रसानव शत अतःपरम च वीर्याणि सतु पूर्ण प्रकथ्यते. पहिला आहे चतुर्व्यूहो. जो अवतार येत असताना एकटा येत नाही, 4 जणांना घेऊन येतो. तो धरून 4 जण, चतुर्व्यूह 4 जण असतात, त्याला म्हणलं जातं पूर्ण अवतार. मग आता प्रसिद्ध उदाहरण प्रभू श्री रामचंद्रांचं. प्रभू रामचंद्र एकटे आले का? किती जण आलेत? राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न. आपले रामायणाचार्य गेले का रे? तर राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न हे किती 4 भावंड आहेत. 4 जण आले ना. मग ज्यावेळेस 4 जण येतात त्या अवताराला गर्गाचार्य म्हणतात, त्याला पूर्ण अवतार म्हणायचं. त्याला कोणता अवतार म्हणायचं? पूर्ण. आणि भगवान श्रीकृष्णाचा परिपूर्णतम अवतार आहे. त्याचं लक्षण श्री गर्गाचार्य करतात. यस्मिन् सर्वाणि तेजांसी विलीयन्ते स्वतेजसी तम वदन्ति परे तस्मा साक्षात परिपूर्णतम स्वयं. यस्मिन् सर्वाणि तेजांसी. जसं समुद्रामध्ये सगळ्या नद्या येऊन मिसळतात, त्याप्रमाणे ज्या अवतारामध्ये सगळे अवतार येऊन मिसळतात, आणि जिथं 9ही प्रकारचे रस पूर्णतः आल्हादिक रूपाने खेळतात, 9 रस खेळतात ज्या अवतारामध्ये, त्या अवताराला म्हणायचं परिपूर्णतम अवतार. 9 रस माहीत आहेत तुम्हाला? आपण प्रदेश सांगितला होता पहा एकदा, आठवते का? श्रू हा करौ वि अ म्हणा भास्कर वडील पुढचं. बिभसा श्रू शृंगार, हा हास्य, श्रू हा क करुण, रौ रौद्र, श्रू हा करौ वी
वीर, बी, बिभत्स, शांत असे एवढे रस आहेत. आणि हे नवही रस ज्या अवतारात असतात त्याला परिपूर्णतम अवतार म्हणायचं. एक रस जरी कमी असेल तर तो परिपूर्णतम अवतार नाही, त्याला वेगळ्या कॅटेगरीमध्ये आपल्याला मोजावं लागेल. पण नवही रस जिथं असतात त्याला परिपूर्णतम अवतार म्हणतात. मग का भगवान श्रीकृष्णाच्या अवताराला काय म्हणतात? प्रश्नच नाही, परिपूर्णतम अवतार म्हणतात. मग हे सर्व प्रकारचे रस त्या अवतारामध्ये होते का? प्रश्नच नाही, होते. सर्वच्या सर्व प्रकारचे रस होते. एकाचं उदाहरण पहा, शृंगाराचं उदाहरण आहे रास. भगवंताने जो रास केला, कुठं कुठं वर्णन आहे, 2-2 गोपी 1-1 कृष्ण, कुठं कुठं आहे 1-1 गोपी आणि 2-2 कृष्ण. याला शृंगार रस म्हणतात. तुम्हाला ते पटो की न पटो, पण मी एक गोष्ट बोलल्याशिवाय राहणार नाही. म्हणून परमार्थ करत असताना सुद्धा वारकरी संप्रदायाच्या अंतर्गत सुद्धा बाई माणसांनी नाचणं, उड्या मारणं, कुदणं नाही. म्हणे ते पती पत्नी आहेत. माझा पती पत्नी आहेत का लोणचं घालायचं काय? पती पत्नी आहेत म्हणून का मग गल्लीवर कुदायचं, गल्लीत कुदायचं का? शास्त्राने रासाला, स्त्री आणि पुरुषाच्या नाचण्याला शृंगार रसात घातलं. हे मी नाही, हे ग्रंथ सांगून राहिला. भगवान श्रीकृष्णा या अवतारामध्ये 9 प्रकारचे रस ना. किती प्रकारचे रस? 9 प्रकारचे रस. पण त्या 9 रसांमध्ये पहिला रस कोणता? शृंगार. शृंगार म्हणजे कळते ना तुम्हाला? शृंगार म्हणजे घाणेरडा रस. आपल्या ग्राम्य भाषेत बोलायचं झालं तर पती पत्नीचा रस, प्रियकर प्रेमिकेचा रस, शृंगार रस, घाणेरडा रस. आणि त्या रसाचं उदाहरण दिलंय रास. आणि रासामध्ये काय आहे? अर्थातच ते भक्तिमय असल्यामुळे ते उच्च आहे, ते दैदिप्यमान आहे, ते मोठं आहे. पण मात्र सामान्य व्यक्ती जेव्हा शृंगारात्मक वागेल तर तेव्हा ते चूक ठरेल ना. म्हणून आपण तर खूप प्रयत्न करतो तसं होऊ देत नाही. पण शेवटी आता कलियुग आहे, कालाय तस्मै नमः. ना आपण कोणा आपल्या सप्ताहामध्ये कोणा नवरा बायकोच्या फुगड्या होऊ देत, ना काही होऊ देत. आपण प्रयत्न तर तसा आपल्याला जेवढा जमेल तेवढा करण्याचा प्रयत्न करतो. पण मग कधी कधी काय होते, त्या मराठवाड्यात असते पा, आपल्याकडे नाही. ते मराठवाड्यामध्ये डगरा बैलही 2 दोरांत बांधेल असते. बैल कसा आहे? डगरा म्हणजे त्याला एका दोरानं बी समजा वासनच्या दोरानं जरी बांधला, वासननं, तरी तो काही करणार नाही. कारण त्याला दातही पडेल असतात की तो वासनही तोडू शकत नाही. आणि असा बैल असला तरी किती दोऱ्यानं बांधतात रवी त्याला? 2-2 दोऱ्यानं बांधतात. तर तसं कधी कधी असं होते, 2-2 दोरानं बांधलेला बैल ते दोन्ही दोरं तोडून चालला जाते. तसं आपण सप्ताहामध्ये खूप सांभाळण्याचा प्रयत्न करतो. पण मग काही काही बैल दोन्ही दोरं तोडतात. माझं त्याला काय करणार? तेव्हा मला तुम्ही त्यांना म्हणू शकत नाही का? नाही, म्हणण्याचा तर काळ आता नाहीच ना. जमेल तेवढं सांभाळू शकतो आपण. म्हणू तर तुम्ही पण कोणाला काही म्हणू नका. तुम्हीही कोणाला काही म्हणू नका. म्हणणाऱ्याचे दात दिसतात असं लोक म्हणत ना पूर्वी. तर माझं म्हणणं आहे का, म्हणणाऱ्याचे दात दिसत नाही, दात पडतात. दिसतात तो जुना काळ होऊन गेला. फक्त दिसत होते, आता दात पडतात. म्हणू नये. परमपूजनीय अनंत श्री विभूषित आदरणीय श्री जगन्नाथ अण्णा पवार एक खूप महान व्यक्तिमत्व संप्रदायामध्ये होऊन गेलं. माझ्यावर खूप प्रेम करत. 2-4 वर्ष झाले ते शिवरूप झालेत, भगवंताजवळ गेलेत. तर ते म्हणत, पूर्वी आईबापाच्या देखत नवरा बायको बोलत नव्हते. मायबाप जर बसला तर नवरा बायको बोलत नाही. त्यांचं बोलणं ते साहित्यिक होते, म्हणजे साहित्यावर त्यांचा खूप पगडा होता. तर ते खूप सहजमध्ये बोलून जाते एक शब्द. ते म्हणे आताही बोलत नाहीत आईबापाच्या समोर नवरा बायको. म्हणजे आता कसं काय? कारण हे नवरा बायको बोलायला लागले की मायबाप पळून चालले जातात. जा बाप, हो बोला तुम्ही, म्हणजे समोर बोलणं झालं काय नाही. असा बिनलाजा काळ झाला. यात काय बोलणार आहात तुम्ही? असू द्या, आपला विषय खूप पांगेल. सांगायचं फक्त आपल्याला एवढंच आहे की 9 रस आहेत ना. तर 9 रसामधले पहिला रस कोणता? शृंगार. शृंगारामध्ये नाचणं घेतलं. त्यामुळे हा अनधिकारी माणसाच्या लायकीचा रस नाही. जो उत्तम अधिकारी आहे, खूप मोठ्या लेवलला गेलेला आहे, त्याला कशाचा शृंगारन, कशाचं हास्यन, कशाचं रौद्र, त्याला सर्व सारखं झालेलं असते. शुकाचार्यांनी वर्णन केलं तर शुकाचार्य त्या लेवलचे होते.
उत्तम कोटीतले होते की नग्न स्त्रिया आंघोळ करत होत्या तर थांबावं असे बुचकले सुद्धा नाहीत शुकाचार्य, म्हणून ते त्या रसाचं वर्णन करू शकतात. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे, एक शेवटी तुम्हाला जसं जमलं तसं तुम्ही करा, पण पती पत्नीनं सुद्धा सार्वजनिक स्थळी नृत्यादी करून फुगडी करणं किंवा नाचणं अशा पद्धतीच्या क्रिया मला वाटते नाही करायला पाहिजे. हाच उत्तम पक्ष आहे. मग तुम्हाला महाराज आम्हाला कराच वाटली तर मग आता काल आहे तस्मै नमः, तुम्हाला जसं वाटलं, तुमचं जीवन आहे, तुमचं वागणं आहे, तुम्हाला जसं शोभलं तसं तुम्ही करा. पहिला रस कोणता आहे? शृंगार. त्याचं उदाहरण काय आहे? रास. दुसरा आहे हास्य. हास्याचं उदाहरण भगवान श्रीकृष्ण वानरांना लोणी खाऊ घालत असत, हे हास्याचं उदाहरण आहे. करुण रस. करुणाचं उदाहरण सुदाम आणि भगवान श्रीकृष्णाची भेट, हे करुण रसाचं उदाहरण आहे. रौद्र. चाणूराचा वध भगवान श्रीकृष्णाने केला, हे रौद्र रसाचं उदाहरण आहे. वीररस. कुवलया पिडाला भगवंताने मारलं, हे वीररसाचं उदाहरण आहे. आणि अद्भुत रस गोवर्धन लीला आणि विश्वरूप दर्शन भगवंतानी अर्जुनाला करवलं, हे अद्भुत रसाचं उदाहरण आहे. आणि बिभत्स पुतनेचा वध भगवंताने केला, हे बिभत्स रसाचं उदाहरण आहे. आणि शांत कालिया शांतरसाचं उदाहरण भगवान श्रीकृष्णाने गीता कथन केली, हे शांतरसाचं उदाहरण आहे. आणि भयानक रसाचं उदाहरण कालियाचा वध भगवंताने केला, हे भयानक रसाचं उदाहरण आहे. कालियाचा वध भयानक रसाचं उदाहरण आहे. नीट आहे का? अजून भयानक रसाचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला माहीत असेल ती कथा पुढे आहे, एवढी सांगणंही आपल्याला होणार नाही, पण मी स्पर्श करून जातो की बुवा तिथं असं होतं. भगवान श्रीकृष्ण अक्रूराच्या माध्यमातून कंसाने भगवान श्रीकृष्णाचं पाचारण केलं. भगवान श्रीकृष्णाला बोलावलं. सगळ्यांना माहीत असणारी कथा आहे. भगवान श्रीकृष्णाला बोलावलं. आता उपरी स्थाप आहे बालक तत्र तत्र उपरी स्थाप आहे. भगवान श्रीकृष्णाला बोलावलं. भगवान श्रीकृष्ण आले. फिरायला जायचं म्हणून मथुरेमध्ये त्या महानगरीत फिरत होते. मग एका ठिकाणी कंसाने तो धनुष्य ठेवलेला होता. तो धनुष्य काय कसा ते आपण पुढे पाहूया. तो धनुष्य भगवान श्रीकृष्णाने जेव्हा मोडला नीट आहे का, तर 2 घटिका कंसाची छाती धडधडत होती. 48 मिनिट. शास्त्रामध्ये मिनिटासहित सांगितलं. फक्त शास्त्रापर्यंत पोहोचत नाही आपण, तिथपर्यंत जाण्याचे कष्ट घेत नाही आपण. जसं धनाच्या कमाईच्या बाबतीमध्ये लोक प्रयत्न करतात देरे हरी, तसं ज्ञानाच्या कोण्याही क्षेत्रामध्ये देरे हरी पलंगावरीची संख्या खूप झाली. आता अर्ध्याचे वर कीर्तनकार तर यूट्यूबवरचं ऐकूनच कीर्तनकार व्हायला आहेत. ऐकायचं क्रमानं शिकायचं नाही, गुरुपरंपरेनं अध्ययन करायचं नाही. आणि अजून दुर्भाग्य हे आहे, म्हणजे बिनलाजेपणाचा शिखर तर तेव्हा गाठतात की जेव्हा कुठंच न जाता कुठंच न शिकता कीर्तन करतो, तर तेव्हा 4 लोक त्याचं वर्णन करतात, आमचे महाराज कुठंच नाही गेले आणि कीर्तन करतात. मग आता काय ऐकायचं त्याचं, त्याला काय येणार आहे? कुठंच नाही गेला. अहो बिना गुरुचं खुरपं नाही धरतायत बुवा हातामध्ये, उलटं धरतात. आमचा हनुमानाला तसं उलटं धरत जा. आता झोपला तो, पण समजा उठल्यावर तुम्ही विचारून घ्यायचा त्याला, असं उलटं खुरपं धरत होता हातात उलटं. मग तेही त्याला समजून सांगावं लागे की खुरपं कसं धरायला लागते भाऊ, त्याचं तोंड इकडून पाहिजे. म्हणजे खुरपं धरायसाठी सुद्धा काय लागले? गुरु लागले, गुरु. तेवढं तर सोडा, हे करायला सुद्धा गुरु लागते. लहान पोराला उभ्यानंच करते 2 वर्ष. मग त्याला म्हणावं लागते, मला खाली बस खाली बस खाली बस, मग मी तुला बिस्किट देईल. आमच्या रामाला जर म्हटलं बाबा खाली बस, मला उभ्यानंच चांगली होते ना बाबा म्हणते. एवढे पोरं पुढे असतात. म्हणजे डबं घेऊन जाणं शिकायला सुद्धा काय लागतात? गुरु. खुरपं कसं हाती धरायचं याला सुद्धा काय लागतात? गुरु. कशाला गुरु नाही लागत? हजामत शिकायची तर बिना गुरुची येऊन राहिली का हजामत सुद्धा? हजामत शिकायला सुद्धा काय लागतात? गुरु. मग साध्या खुरपधऱ्यापासून जर गुरुची अपेक्षा आहे, तर मनुष्याच्या अंतःकरणात मुख्यत्वाने 3 दोष असतात. कोणते कोणते सांगा?
हां, आणि या 3 दोषाचा डॉन दोष आहे आवरण, सगळ्यात मोठा. सगळ्यात मोठा दोष कोणता आहे? म्हणजे मल आणि विक्षेप म्हणजे ह्या शेणाच्या उटी आहेत. आणि आवरण नावाचा दोष म्हणजे डोंगराची ऊट लागली असं समजायचं. आणि तो आवरण नावाचा दोष कशाने जात असतो टेलर माऊली? ज्ञानाने. आवरण नावाचा दोष कशाने जातो? ज्ञानाने जातो. आणि ते ज्ञान कशातून सांगितलं जाते? कीर्तनातून. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीप लावू जगी. म्हणजे कीर्तन हे दिवे लाव्यासाठी करायला लागते. कशाचे दिवे लावा लागतात? पण ज्ञानाचे. आणि ज्ञानाचा दिवा जो आवरणाला घालवणार आहे. आणि आवरण हा 3 दोषातला सगळ्यात, आता तुम्हाला सगळ्यांना ह्या गोष्टी कळतात ना मस्त छान. तर 3 दोषातला सगळ्यात उच्च दोष आहे. आणि त्या सर्वोच्च दोषाला घालवण्यासाठी जे ज्ञान कीर्तनातून सांगितलं जाते, त्या कीर्तनकार बिना गुरुचे आहेत. मग आता बरं आहे मग प्रकरण. कसं व्हायचं, कसं व्हायचं? आणि त्याच्या स्तुती केली जाते की आमचे बाबा कुठंच नाही गेले, पण त्यांना कीर्तन करता येते. ठीक आहे. मग तुम्ही असे असतील तर काय करा? काहीच नाही करा. बोलू तर नाहीच भाऊ. मी म्हटलं बोलणाऱ्याचे दात दिसतात नाही. दात हा असं काही व्यासपीठाला यातून असं रेडीमेड कपडे फेकत राहायचे, ज्याला बसतील त्यानं झबले घालत बसा. पण असं प्रत्यक्ष एखाद्याला जर 1 मिनिट उभे राहा. का हो रवी भाऊ तुम्ही कीर्तन करता का? हो. कोणाकडे शिकले? कोणाकडेच नाही. मूर्ख आहे मग तुम्ही, चला पुढे. म्हणजे आहे की नाही दात पडायचे लक्षणं? एखादा दुसरा महाराज, हो हो 1 मिनिट महाराज उभे राहा. कीर्तन करता का? हो. कोणाकडे शिकले? सदा काका? कोणाकडेच नाही. मूर्ख आहे मग तुम्ही, चला पुढे. अचानक तर दात पडायचे धंद्यात. बोलता येत नसते तसं. पण सुधारता तर येते की नाही? दुसऱ्याला नाही बोलता येत, पण आपल्याला सुधारता येते की नाही? आपण सुधारण्याचा प्रयत्न करा. 48 इथून विषय निघाला. 48 मिनिट कृष्णाचं हृदय नॉर्मलपेक्षा डबल धडकत होतं. हे स्निग्धकंठ आणि मधुकंठाच्या चर्चेतले विषय आहेत. शास्त्रात लिहिलेलं आहे. नुसता धनुष्य मोडला का आवाज झाला तर 48 मिनिट तो ध्वनी गुंजत होता. आणि कंस भिला, बाकी जायचं सोडून द्या. हे 9 रस जिथं ओतप्रोत असतात त्याला परिपूर्णतम अवतार म्हणतात. हे मला सांगायचं आहे. मूळ विषय विसरू नका. काय बोललो? हे 9 रस जिथं परिपूर्ण असतात त्याला परिपूर्णतम अवतार म्हणतात. आपल्याजवळ हे 9 रस कधी कधी असलेही तरी परिपूर्ण नसतात. असलेही तरी परिपूर्ण नाही. एवढं सखे, एवढं सक्ते, एवढं सक्ते, एवढं सक्ते, एवढं सक्ते, हिशोब केला तर काहीच नाही निघत. शृंगार रसही आहे, हास्यरसही आहे. हास्यरस एखादा समोरचा आला मागून चड्डी फाडेल, हास्यरस निर्माण होत नाही का? हास्यरसाला काय लागते? हास्यरसही आहे. आपल्याजवळ करुण रस नाही का? करुण रस. करुण रस. एखादी मावशी जाऊ द्या तुम्ही कुठंतरी आणि तिथं मौत झालेली असावी, आपल्यासंग मस्त बोलते, तिथं गेले की अशी जोड असून बिसून सगळं असं एकच काय निर्माण झालं की बा, आणि लगेच 5 मिनिटामध्ये म्हणते आणा तंबाखू. म्हणजे तो रस आहे पण पुरा रंगेला आहे का? असा परिपूर्ण भरलेला आहे काय? सुदामाने भगवान श्रीकृष्णाची भेट झाली तर जो करुण रस त्या ठिकाणी निर्माण झाला होता तो काय और करुण रस होता. अजूनही सुद्धा कृष्णस्यासित सखा कश्चित भागवतकारांनी म्हणलं की लगेच बायाचे पदर डोळ्याजवळ जातात. अजूनही तो करुण रस काम करतो, कार्य करून राहिला अजूनही. तर असे सगळे रस आहेत आपल्याजवळ, नाही असं कोणताच नाही. पण मग एवढे तेवढ्यात आपल्याजवळ रौद्र रस बी आहे. रौद्र रस बी आहे ना. रौद्र, हा तू काय समजला, तू काय तेवढ्यात तिकडून पुलीच्या गायचा काय 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 आवाज आला की गप. म्हणजे नुसतं हवालदाराला आपला रौद्र रस हवालदाराच्या गाडीचा आवाज आला की गायब होऊन जातो. आपल्याजवळ रस आहेत पण ते पूर्ण नाही, परिपूर्ण नाहीत. हे ज्याच्याजवळ असतात हे प्रगट जेव्हा होतात तेव्हा त्या अवताराला काय म्हणलं जातं? नाही, पूर्ण नाही. पूर्ण तर राम अवतार आहे, परिपूर्णतम अवतार. का हा अवतार धरण्याचा प्रसंग का येतो, कशासाठी येतो, का अवतार धरावा लागतो? तर जेव्हा दुष्ट दुर्जन खूप होतात, अति होतात, त्यांचा समूह होतो आणि ते समूहाने अख्ख्या जगाला पीडतात, राक्षसांची संख्या वाढते, त्यावेळेस भगवंताला अवतार धारण करावा लागतो. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. पुढे काय? अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. यदा यदा हि धर्मस्य
ग्लानिही भवती. ग्लानी म्हणजे थकवा, धर्माला थकवा येतो. धर्माला थकवा येणं म्हणजे कळते तुम्हाला. कीर्तनात 100 लोक आले आणि त्यातले 50 झपायला लागले. समजा आता की धर्माला ग्लानी यायला सुरू झालेली. पहिले असे टक कीर्तन ऐकायचे, आता कीर्तनात येतात हे उपकारच आहेत, प्रश्नच नाही, पण येऊन झोपतेत. मग येऊन झोपायचं. काही काही लोक सतरंजीच्या दशा काढतात. काही काही आता ते एक चटई होती पावर, हे पोरं येईपर्यंत चांगली होती, आता अख्ख्या बायडिंगा गेल्या तिच्या. म्हणजे कडेचं सगळं गायब झालं. कपडे जे होते सर उठले, उचलले की काय ना की खाली पडलेलं असते. पण एक माझा स्वभाव आहे, मी श्रोत्यांना पुन्हा पुन्हा म्हणत राहतो, लक्ष द्या. म्हणजे लक्ष द्या म्हणलं की ते बुचकतात. म्हणजे 2-2 मिनिटाला म्हणत असल्यामुळे आता जरा प्रमाण कमी झालं, नाही तर बस असंच राहते. आम्ही पंढरपूरला गजानन मंदिरामध्ये प्रवचन करीत होतो, तर त्या ठिकाणी ज्या सतरंज्या संस्थान टाकत होतं, तर त्या सतरंज्यावर कुत्र्याचे, मांजराचे, डुकराचे, हत्तीचे सगळे चित्र काढलेले असत लोकांनी. मग याला काय म्हणायचं? याला म्हणायचं धर्माला आलेली ग्लानी. धर्माला ग्लानी आहे ही. कथा कीर्तन व्यवस्थित जर होत नसतील तर धर्माला ग्लानी आहे. धर्म व्यवस्थित पाळल्या जात नसेल, त्याचं आचरण केलं जात नसेल, तर ती काय आहे? धर्माला आलेली ग्लानी आहे. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. भगवंत म्हणतात तेव्हा मी येतो. एकटा राक्षस तेवढं नाही करू शकत. जेव्हा सगळेजण एकत्र येऊन सज्जनाला पिडायला लागतात तेव्हा भगवंत येत असतात. एवढं तेवढं छाटछूट मारहाण तर चालूच असते जगात. आज काय कमी आहे चालू? अनाचार आहे, अत्याचार आहे, बलात्कार आहे, जमिनी लुटणं आहे, सातबाराच्या नावानं फिरत येतो, हे सगळं दुनियेमध्ये काय कमी आहे का? आता अनाचार अत्याचार का कमी आहे जगामध्ये? चालूच आहे. पण भगवंत येऊन राहिले का? नाही. मग कधी? ज्यावेळेस अनेक दुर्जन, नवे नवे सगळे दुर्जन एकत्र येतात आणि युतीनं सज्जनांना त्रास द्यायला लागतात, सज्जनांना एका ठिकाणावर राहणंही शक्य होत नाही, त्यावेळेस भगवंत येतात. नामदेव महाराज वर्णन करतात, कंसाची या भेने यादव पळाले. कोण पळाले कंसाच्या भीतीनं? यादव. यादव म्हणजे कोण? राजाचा वंश, राजवंश पळाला. तुमच्या माझ्यासारखे छटछूट नाही पळाले. कोण पळाले? यादव, राजाचा वंश पळाला. ते अफगाणिस्तानमध्ये झालं, राजाच पळून गेला ना, राष्ट्रपतीच पळून गेला. तर यादव पळाले. ब्राह्मण राहिले अरण्यात. गावात ब्राह्मणांना राहू देत नव्हते, त्यांना जंगलात राहावं लागलं. नाही कोणा सुख तळमळ मानसी. जेवढे सज्जन जगामध्ये होते एकालाही सुख नाही. अखंड त्यांचं अंतकरण तळमळत होतं. सगळेजण म्हणत, वधील दुष्टाशी कोण आता. या दुष्टाला कोण बऱ्याचा वध करेल. अहर्निशी ध्यान भक्तांचे मानसी स्थापिले धर्मासी नामा म्हणे. अखंड भक्ताच्या अंतःकरणात ध्यान चालू होतं, अखंड ध्यान चालू होतं आणि विचार करू लागले की या संकटाला कोण बरं तारेल. नीट ऐका तुम्ही माझं बोलणं, बारीक लक्ष देऊन. जेव्हा तुम्ही अहर्निश ध्यान करता, भगवंताचं चिंतन करता, तेव्हा तुमच्यावर आलेले प्रारब्धाचे संकटसुद्धा भगवंत दूर करतात. अनंत श्री विभूषित श्री श्रीधराचार्य नावाचे एक भगवत भक्त होते वृंदावनमध्ये. एवढी कथा तुम्ही सोबत घेऊन जा. आज श्रीधराचार्य होते. अहर्निशी ध्यान भक्तांचे मानसी स्थापिले धर्माशी नामा म्हणे. एवढ्यासाठी मी तुम्हाला उदाहरण देतो. एक भगवत भक्त होते, अखंड नामस्मरण करत. आणि राधा कुंड नावाचं वृंदावनामध्ये एक कुंड आहे, त्याचा खूप मोठा इतिहास आहे. आपण कधी गेलो तर पाहूया त्याचा इतिहास. त्या राधा कुंडाला हे श्रीधर स्वामी झाडायचे, झाडपूस करत. आणि काय झालं, 4-8 दिवस एक माणूस त्यांच्या दररोज समोर यायला लागला. पूर्ण शरीरातून रक्त पू वाहते, त्याच्या दुर्गंध येतो, काळा कुट्ट दिसायला, असा विपरीतच सगळं त्याचं स्वरूप. असा तो व्यक्ती दररोज दिसायचा. आणि असा मान खाली घालायचा, कडेनं उभा राहायचा. ते श्रीधर स्वामी झाड झाले थोडासा दूर चालला जायचा, पुन्हा त्यांच्या समोर. पण मात्र जसं एखादं पाळलेलं मांजर कसं पायात घोटाळत राहतं, तर तसे ते पाळलेल्या मांजरासारखे पायात यायला लागले.
स्वामींनी विचारलं त्याला, का रे तू कोण आहेस, नीट आहे का? त्याने उत्तर दिलं, महाराज मी तुमचं प्रारब्ध आहे म्हणे. मी तुमचं कोण आहे म्हणे? प्रारब्ध आहे. माझं प्रारब्ध आहेस तू म्हणे. हो. मग माझं प्रारब्ध मला कसं सोडून राहून राहिलं बरं? कारण सिद्धांत तर असा आहे, आता मला श्लोक आठवत नाही पण उदाहरण असं आहे, 50 गाया बांधलेल्या आहेत, 50 गाया, आणि एकाच गाईचं, गावरान गाईचं वासुरा सोडलं तर ते दुसऱ्या गाईच्या काशात तोंड तरी घालीन काय? बरोबर 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 धावत जाणार आणि आपल्या आईला भेटणार दूध प्यायला. तसं कर्म हे या जगामध्ये 700 ते 800 कोटी लोक आहेत, आणि एवढ्याच बरोबर जर कर्म सोडलं किंवा हे आज लाडू खायचा आहे भास्कर पाटलाच्या नशिबात आहे, तर ते कर्म येऊन बरोबर भास्कर पाटलाला झोमणार, त्याला सांगावं लागत नाही, ते ॲटोमॅटिक सिस्टीम आहे बरोबर. तू तर माझं प्रारब्ध आहे म्हणतो, तसा दूर दूर कसा का राहून राहिला माझ्या? त्यानं सांगितलं, तुम्हाला हात लावायला हिंमत नाही होऊन राहिली. कोणाची हिंमत होत नाही? प्रारब्धाची. आपण तर व्याजासहित प्रारब्ध भोगतो, मुद्दल तर सोडा, हात हिंमत होईना. म्हणजे काय आहे तुझं स्वरूप सांग मला, म्हणजे मग मी करतो विचार. तर म्हणे 12 वर्ष जसा मी दिसतो असे तुम्ही व्हाल म्हणे. 12 वर्ष मरणासन्न अवस्था होईल, पण तरी तुम्ही मरणार नाही म्हणे. तरी तुम्ही मरणार नाही, नरक भोगाल जिवंतपणे. 12 वर्षाचं तुमचं प्रारब्ध आहे. यातून आपल्याला खूप काही शिकायचं आहे मंडळी. एक हे शिकायचं आहे की जो अखंड नामधारक आहे, की ज्याला शिवायला प्रारब्ध भिवून राहिलं, अशा माणसाचंही असं प्रारब्ध असू शकते. नाही कळालं? एवढ्या उच्च कोटीतल्या ज्याला प्रारब्ध हात लावायला भिवून राहिलं, अशा माणसाचं सुद्धा असं प्रारब्ध असू शकते. पण आपण छटाकीनं मोजलो तर 25 ग्रॅम कमी भरतो, एवढी आपली सात्विकता. आणि अशा आपल्याला जर थोडीशी ठोकर ठाकर लागली, थोडीशी तकलीफ झाली, टेन्शन आलं, तर आपण खेद करायला पाहिजे काय? सांगा वाळे बा, करायला पाहिजे का खेद? त्यांना लक्षातच नाही आलं वाटते. समाधान भाऊ, करायला पाहिजे का खेद? कोण्या माणसाचं बोलते हो आपण? कुठं टेकलेल्या माणसाचं? आणि आपण किसदरी, आम्ही खसखस. कोण भेत्या कोरोनाला काय होते, कृषीनं हे घेतली की तर काहीच नाही होत. अंबानीचा मावस भाऊ मेला, त्यावर कृषी नव्हती काय? तो जर मेला तर आपला काय केव्हा आहे? एवढ्या मोठ्या भगवत भक्ताला प्रारब्ध असं आहे त्याचं. हा, त्याची हिंमत नाही झाली तो पुढचा प्रश्न, पण असं प्रारब्ध त्याच्या पदरी होतं. मग आपल्याला जर थोडीशी ठोकर ठाकर लागली, थोडंसं एखाद्या वर्षी पीक पाणी मागं पुढे झालं, तर जास्त टेन्शनमध्ये येऊन देवाला शिव्या द्यायला पाहिजेत काय? हिंमत नाही होऊन राहिली म्हणे. मग ते म्हणे, बुवा तुम्ही जर मला कबुली दिली तर मी घुसतो तुमच्यात, 12 वर्ष भोगाल मला तुम्ही. ते म्हणे 12 वर्ष कोणाला वेळ आहे म्हणे? किती वर्ष? 12 वर्ष कोणाजवळ वेळ आहे? सेवा करायला लागते, नामस्मरण करायला लागते. मग तो म्हणे, बाई एक काम करा, मी तुमचं ते कोर्ट कचेरीमध्ये जशा सजा देतात ना 25 वर्षाची, मग ते रात्रंदिवस दोन्ही मानतात की नाही, मग मी तसं रात्रंदिवस करून तुमचं 6 वर्षातच गुंडाळतो. रात्रंदिवस म्हणून किती वर्षात गुंडाळतो? 6 वर्ष. श्रीधर स्वामी म्हणले 6 वर्ष कोणाजवळ वेळ आहे? 6 वर्ष 20 वर्ष काही नाही म्हणे. म्हणे मग का हो बा, मग कर्माचा सिद्धांत आहे लेख, मग काहीतरी तुम्ही करा ना. एक काम करतो म्हणे, 24 तास येतं काय? तयार. मग आपण किती तास? 24 तास. तो म्हणजे मिला असो लाभ. कुठं आपण जर म्हणा नाही परवडत तर मग जाय घरी. नाही परवडत म्हटल्यावर मग कसं काय करायचं? ठीक आहे म्हणे बा, काही अडचण नाही. 2-4 शिष्य होते, त्यांना सांगून दिलं की 24 तास मी किती आरडो अंदरून, किती बोंबलो, किती भीतीला धडका मारो, मस्तक फोडो माझं, पण कावळ कोण उघडायचं नाही. 24 तास त्या दुःखाचं आवाहन केलं आणि नरक समान यातना 24 तास भोगली. ते पोरं सगळे बाहेर उभे होते, पण कोणी काही कडी उघडली नाही, खिडकी उघडून पाहिलं नाही. 24 तासानंतर प्रारब्ध जसंच्या तसं. आता मी तुम्हाला यातून 2 गोष्टी सांगतो, ऐका. जो अखंड नामधारक आहे त्याला प्रारब्ध शिवत नाही. नीट आहे का ही गोष्ट? जो अखंड नामस्मरण करतो त्याला प्रारब्ध शिवत नाही, त्याला प्रारब्ध स्पर्श करत नाही. पण ते अखंड व्हायला पाहिजे, थोडाही खंड नको पडायला. राम 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 असं रपा 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 नामस्मरण करायला पाहिजे एकदम. हां माऊली, राम 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 व्हायला पाहिजे. मग एवढं शक्य नाही. नवीन जो असतो साधक
त्याला एवढं नामस्मरण होऊ शकत नाही. तुम्ही सगळेजण नामधारक आहात, पण असे आहात का? रात्री 12ला जागाला आपोआप सुरू झालं, 12:30ला जागाला आपोआप सुरू झालं, 1:30ला जागाला आपोआप सुरू झालं, 3ला जागाला आपोआप सुरू झालं. घरात आवडती व्यक्ती मेली तरीही नामस्मरण आपोआप सुरू होतं. पोरगं मेलं तरी नामस्मरण सुरू होतं, पोरगी मेली तरी नामस्मरण सुरू होतं, बायको मेली असं होते का? नाही होत ना. मग तुमचं प्रारब्ध त्या मानानं कटणार नाही. कटेल थोडं पण त्या मानानं कटणार नाही. मग महाराज काय इलाज आहे? शास्त्राने सांगितलेला इलाज सांगतो. नामस्मरणाला तुम्ही सेवेची जोड द्या, जाग्यावर प्रारब्ध संपून जातं, येतच नाही. एवढं तेवढं येईन. फक्त सेवेची जोड द्या. नामस्मरणही करा आणि त्याच्यासोबत सेवाही करा. श्रीधर स्वामी नामस्मरण करून राधाकुंडाची स्वच्छता करत होते. राधाकुंडाला झाडत होते, झुडत होते, तिथं सडा शिंपत होते. जे लोक तिथं खाकरत खुकरत आंघोळ केल्यानंतर काही कसे कचरा मचरा टाकत, तंबाखूचं थुंकत, काही बहिर दिशेला कडेला बसत, तर ते श्रीधर स्वामी ते सगळं स्वच्छ करत, सेवा करत. नामस्मरण अधिक सेवा, प्रारब्ध गायब. नाही तर आपल्याकडून लिहून घ्या तुम्ही बोर्डवर. पण नामस्मरणही वेळ मिळेल तेवढं खूप करा. सेवेतही कुचराई करू नका. सतरंजी धरायला लावली टेपंजीला तर सतरंजी कोणाला काय काम सांगा म्हणे, याला अक्कल असतं नाही. कोण आहेस तू? भगवंताने भक्ताच्या घरी किती कामं केले, किती कष्ट करेन. आपली लायकी नेमकी आहे काय? इथं सतरंजी धरायला लावली तर कोणाला काय सांगावं म्हणे, याला अक्कल नाही. आणि बायको स्वयंपाक करते तर उंडा भिजून देते तर तेव्हा नाही हा मोठा माणूस. संभार चिरून देते तर तेव्हा नाही हा मोठा माणूस. काल मला एका जणांना सांगलं म्हणे, महाराज मी म्हटलं जेवण करा ना बुवा. नाही महाराज जेवायचं नाही म्हणे. आमच्या आईनं आग्रह केला, भाऊबीजी या दिवशी ते हे करणं जेवण भाऊ रे. नाही म्हणे, अबोकडाच्या घरून जेवण करून आलो, वेळ नव्हता म्हणे. तर दोघाईनं नवरा बायकोनं स्वयंपाक करून मला जीव घातलं. पण इथं सतरंजी टाकायला हात लावायला काय वाटतो? अपमान वाटतो. आणि पत्नीला स्वयंपाक करू लागत असतात तर अपमान नाही वाटत. मला सांगायचं हे आहे की नामस्मरण आणि सेवा याची जर तुम्हाला जोड देता आली तर पहा तुमचं प्रारब्ध तुम्हाला त्रास देते का. लिहून घ्या आपल्याकडून. म्हणून आता प्रत्येक गुरुवारी लवकर येऊन सतरंजा टाकत जा जरा. आपल्या इथं काही सेवाच नसते बुवा. काय लोकांना सेवा अशी. आता मला परवाला ऋषिकेशचा फोन आला. ऋषिकेश नावाच्या व्यक्तीचा नाही ऋषिकेशचा फोन आला ऋषिकेशवरून की म्हणे महाराज आम्ही 3 विद्यार्थी आहोत आणि यूट्यूबवर पाठ वगैरे ऐकतो आणि आम्हाला पुढचे ग्रंथ तुमच्याकडे ब्रह्मसूत्राधिक शिकायचे आहेत. तर येऊ का आश्रमात? म्हटलं या, काही अडचण नाही. आपण पुढच्या मोठ्या ग्रंथांचं चिंतन करूया. त्यांचा पुढचा प्रश्न आहे का? पण मग आपल्या आश्रमात सेवा काय असते? काय सेवा किती तास असते? म्हणजे तुम्ही उत्तरेत गेले की ज्या धर्मशाळेत राहतात विद्यार्थी त्यांना सेवेच्या तासिका दिलं की तुम्हाला रोज 2 तास सेवा करावी लागेल. तर तिथं आश्रमात म्हणे सेवा किती तास असते? म्हटलं इथं काही तासबीस नसते बा. सेवेचं काही नाहीच आहे. म्हटलं इथं सेवा करावं असं काही नाहीच आहे, नसल्यासारखीच आहे. म्हटलं काही अडचण नाही. तर येतील न येतील तो पुढचा प्रश्न. पण मला म्हणत त्याने प्रश्न काय विचारला? सेवा किती असते? की आपल्या इथं तो सेवा शब्द काढला की सप्ताहामध्ये काही तिथं मंडपात झोपतात. मग विना द्यायचा त्यांना कळते. आता विनाचा त्रास होतो की उठून चालले जातात. कसं व्हायचं अशानं असो. तर अहर्निशी ध्यान भक्ताचे मानसी स्थापिले धर्माशी नामा म्हणे. नामदेव महाराज म्हणतात भक्त मुखाने अखंड माझं नामस्मरण करतात आणि अखंड समाजाची सेवा करतात. नाम आणि सेवा ज्यावेळेस एका अधिकरणात नांदतील त्यावेळेस त्या ठिकाणी कोणतंच संकट नांदत नाही. लिहून घ्या. हे कुठं राहणार आहे? आणि संकट सामान्य नव्हतं महाराज. कर्ण हा कंस एकटा नव्हता. एकटा कंस हा कालनेमीचा अवतार आहे. जवळजवळ सगळ्यांनाच माहीत आहे किंवा नसेल तर ऐकून घ्या. कालनेमी हा एक दैत्य, एक राक्षस होता आणि समुद्र मंथनाच्या वेळेस अमृतासाठी भांडण झालं आणि त्यात भगवंताने या कालनेमीला मारून टाकलं. मग कालनेमीला मारल्यामुळे कालनेमीला कळालं. शुक्राचार्यांनी त्याला पुन्हा जिवंत केलं. याला कळालं की आपण आता
पुन्हा जिवंत झालो हे ईश्वराची कृपाच आहे. त्यानं साधना केली आणि साधना केल्यावर आता एकदम दैत्य आहे, राक्षस आहे, चांगला कसा जन्माला येईल, तो कंस म्हणून जन्माला आला. कारण कृष्णाच्या हातून मृत्यू हे मोक्षाचंच साधन आहे ना. तर अशा पद्धतीनं तो कंस झाला. पण आमच्या नारद महाराजांनी त्याला फितवलं. नारद महाराजांनी त्याला सांगितलं की भाऊ तू एक काम कर, म्हणे दिग्विजय कर. काय कर? दिग्विजय. तू एकटा तर आहेस, पण दिग्विजय कर. त्या दिग्विजयाच्या आधी कंसाचा विवाह झाला. लहानपणापासूनच कंसाला मल्लयुद्धाची आवड होती. जरासंधाचा सेना चालली होती यमुनीच्या इर्द इकडं तिकडं ती सेना थांबली आणि त्या जरासंधाजवळ कुवलयापीड नावाचा हत्ती होता, ज्याचं नाव तुम्ही ऐकून आहात. त्या हत्तीमध्ये सामान्य जे हत्ती दिसतात त्या हत्तीच्या 1000 हत्तीचं बळ होतं. जरासंध झोपला, त्याला कोण उठवेल? त्या कुवलयापीडाने साखरदान तोडला आणि पळत निघाला. तो थोडासा पुढे जाते की ज्या ठिकाणी कंस मल्लभूमीमध्ये मल्लयुद्ध खेळत होते. एकही पोरगा आता बाहेर नाही आला पाहिजे, हे सांग. मल्लभूमीमध्ये मल्लयुद्ध करत होते. त्यामध्ये हा कुवलयापीड मध्येच गेला तर कंसाने तो डाव्या हाताने झटकून दिला तर कितीतरी दूर जाऊन पडला. तो पुन्हा आला. आता 1000 हत्तीची शक्ती तो काय सामान्य आहे. तो आला पूर्ण आचेकोचे कोण आणि आक्रमण करायला लागला. तर तेवढ्यामध्ये कंसानं त्याची सोंड डाव्या हाताने धरून भर 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 गरगर फिरवला आणि फेकून दिला. तो जरासंधाच्या शिबिरामध्ये येऊन पडला. कोण फेकला म्हणून पाहायला गेले तो कंस दिसला. वय तरुण आहे. आपल्याला 2 मुली आहेत. एका मुलीचं नाव होतं अस्ती आणि दुसऱ्या मुलीचं नाव होतं प्राप्ती. जरासंधाने आपल्या 2 मुली कंसाला दिल्या. आता जरासंध हा कुवलयापीडाला एका हातानं आवरत होता. जरासंध सामान्य आहे का? आणि त्याला कंसासारखा गुडघ्यातला जावाई मिळाला. म्हणजे 2 शक्त्या झाल्या की नाही एकत्र. एक त्या जरासंधाने 1 अरब घोडे, 1 लाख हत्ती, 3 लाख रथ आणि 10,000 दास्या आपल्या अस्ती आणि प्राप्ती नावाच्या मुलीला हुंडा म्हणून कन्यादानाचं एवढं हे धनरत्न दिलं. नारदजी आलेत. नारदजीने कंसाला शिकवलं की म्हणे भाऊ जरा दिग्विजयाची तुम्ही शक्तिवान तर आहात, पण तुम्हाला मानते कोण शक्तिवान? तुम्हाला सामर्थ्यशाली मानते कोण? म्हणून त्याने दिग्विजय करायचं ठरवलं आणि पहिलाच चक्कर त्यांनी मांडला महिष्मती नावाच्या नगरीमध्ये. कुठं गेला तो पहिल्यांदाच? महिष्मती नावाच्या नगरीमध्ये. महिष्मती नावाच्या नगरीमध्ये गेला. त्या ठिकाणचा जो राजा, त्याला 4 पोरं होते, 5 पोरं होते. पहिल्याचं नाव चाणूर, दुसरा होता मुष्टिक, तिसरा होता कूट, चौथा होता शल आणि 5वा होता तोशल. चाणूर, मुष्टिक, कट, तोशल हे 5 मुलं. आणि कंसाने सांगितलं की आपण युद्ध करूया. जो जिंकेल त्याचा हारणारा दास होईल. मी हरलो तर मी तुमचं दास्यत्व स्वीकारेल आणि तुम्ही हारले तर तुम्ही माझे दास व्हा. एका बुक्कीत 5 बुक्कीमध्ये 5 जण हरवले कंसानं, झाले दास. जरासंध आला. पुन्हा तो स्वतः शक्तिशाली. पुन्हा हे 5 जण अशा प्रकारे त्याला प्राप्त झाले. 5 शक्ती या कंसाची. पुढे तो प्रवर्षणगिरी नावाच्या एका पर्वतावर गेला. तिथं द्विविध नावाचं वानर होतं. त्या चाणूर मुष्टिकाला हरवायला कंसाला काय लागलं? 5 बुक्के. पण मात्र या प्रवर्षणगिरीवर द्विविध नावाच्या वानराशी युद्ध करावं लागलं. 20 दिवस युद्ध केल्यानंतर त्या द्विविधाला कंसानं हरवलं. पण तोही सेवक झाला. याची सेनापा कशी वाढत चालली. पुढे ऋष्यमुख नावाचा पर्वत, तिथं केशी नावाचा दैत्य होता जो घोड्यासारखा होता. कंस त्याच्यावर स्वार झाला आणि केशीवरही आपला आधिपत्य मिळवलं. पुढे महेंद्रगिरी नावाच्या पर्वताला 100 वेळेस कंसाने उपटलं. वर उचलायचं आणि खाली ठेवायचं पर्वताला. तिथं परशुराम राहत होते. परशुरामाला क्रोध आला आणि परशुरामाने शिवी दिली त्याला. शिव्या खूप गोड गोड लिहिलेल्या आहेत. शास्त्रात शिवेचं वर्णन आहे. ए डुकरींच्या. परशुरामाची शिवी काय? कारण 100 वेळेस ते
असं वाटलं बा एकदा काही भूकंप असेल, आता ते डोंगर उचलायचा आणि खाली पाडायचा, उचलायचा. आता तुम्हाला जर तुम्ही झोपले, तुम्हाला जर 5-6 वेळेस जरी असं कोणाला केलं तर तुम्ही कानाखाली गणपती काढाल की नाही त्याच्या. यानं किती खेप डोंगर हलवला तो, 100 वेळेस. आला त्याच्या जीवावर, ए डुकरींच्या पुढची शिवी आहे, शिवेही भले एक माकडींच्या, ए चिलटा, ए मच्छरा, तू काय समजला स्वतःला. कंस थर 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 कापायला लागला. पण परशुराम म्हणले मी तुला माफ नाही करणार, तुला मी दंड दिल्याशिवाय राहणार नाही. पण मात्र एक काम कर, माझ्याजवळ एक धनुष्य आहे, त्याला जर तू प्रत्यंचा चढवली तर मात्र मी तुला माफ करेल. तो धनुष्य भगवान विष्णूने त्रिपुरासुराचा वध करत असताना महादेवाला दिला होता आणि महादेवाने दुर्जनाच्या वधासाठी तो मला म्हणजे परशुरामाला दिलेला आहे. आणि आज तू त्याला प्रत्यंचा चढवून दाखव. 7 ताडा इतका तो उंच होता, म्हणजे 700 फूट उंचीचा तो धनुष्य होता. त्याची उंची किती फूट होती? 700 फूट उंचीचा अशा प्रकारे तो धनुष्य होता. आणि त्यावर कंसाने प्रत्यंचा चढवली आणि टणत्कार केला तर चांदण्या तुटून खाली पडत होत्या म्हणे तारे. इतकी भयंकर अशा प्रकारे त्यानं तो टणत्कार निर्माण केला. आणि परशुरामाला कळाला हाही विशेष आहे आणि त्याला सांगितलं की हा धनुष्य आता तुलाच घे आणि हा धनुष्य जो मोडेल त्याच्या हातून तुझा मृत्यू होणार आहे. हे क्षत्रिय कुमारा, हा घे धनुष्य आणि जा. क्षत्रिय कुमारा, कारण उग्रसेनाचा पोरगा न तो, पद्मावतीचा मुलगा न तो, उग्रसेनाच्या पत्नीचं नाव पद्मावती. हे क्षत्रिय पुत्रा असं म्हणता बरोबर कंसाला थोडंसं खराब वाटलं आणि कंस म्हणायला लागला, महाराज मी क्षत्रिय पुत्र नाही, मी राक्षस आहे. मी काय आहे? स्वतः कबुली दिली कंसाने राक्षस म्हणून. श्री हरिवंश पुराणामध्ये राक्षसाचं लक्षण येते. कदाचित त्या लक्षणामध्ये आपणही बसू शकतो. कंस तर बसतच होता. बघा, हरिपूजा विहीनाश्च वेद विद्वेषणस्तथा द्विज गोद्वेषणश्चापि राक्षसाः परिकीर्तिताः. हरिपूजा विहीनाश्च, जो भगवंताची पूजा करत नाही, करणाऱ्याला करू देत नाही. अजून वेद विद्वेषणस्तथा, जो वेदाचा द्वेष करते, जो वेदाला मानत नाही, वेदाला कबूल करत नाही, वेदाचं तत्वज्ञान मानत नाही, वेदाचे सिद्धांत मानत नाही. अजून कोण? द्विज गोद्वेष, जो ब्राह्मणाचं वैर करतो, आणि गोद्वेष, जो गाईचा द्वेष करतो. तिला आता कोण गाईचा द्वेष नाही करत बा. गावरांना वागवता फक्त जरशा वागवणारे जेवढे असते अख्खे राक्षस आहेत. तुम्ही द्वेष नाही करत का तिचा? जर नाही द्वेष करत तर मग का नाही वागवलं तुम्ही? कॉमन गोष्ट आहे नाही. तुम्ही तोंडानं नाही त्या गाईला शिव्या नाही देऊन राहिले, मारून नाही राहिले, काढून नाही देऊन राहिले. तुम्ही जर्शी वागवता 4-4, 5-5, आणि एक गावरान वागवत नाही. राक्षस आहात तुम्ही. 4-4, 5-5 म्हशी वागवता तुम्ही आणि एक गावरान गाय सांभाळत नाही. राक्षस आहात तुम्ही. द्वेष करणे या शब्दाचा अर्थ आलेल्याला गच्ची धरणं, त्याची रक्तच काढणं त्याच्या तोंडातून नाकातून, असाच थोडी द्वेषपदाचा अर्थ होतो. त्याच्याकडे मुळीच लक्ष न देणं हाही द्वेषपदाचा अर्थ होतो. तुम्ही गोमातेकडे लक्षच देत नाही, सांभाळतच नाही तिला, झाले गोद्वेषी. शहरातले जेवढे कुत्रे सांभाळणारे आहेत, गाय न सांभाळता अख्खे राक्षस आहेत. तोंडाने गोद्वेष व्यक्त नाही करून राहिले, पण तुमची जी कृती आहे, तुम्ही गोद्वेष्टे आहात. तुम्ही सरळ सरळ स्पष्ट गायीचा गाय करून राहिलेले आहात, द्वेष करून राहिले आहात. नाही, इथं गाय सांभाळणं शक्य नाही. मी त्याला 2 मार्ग सांगतो तुम्हाला. एक मार्ग तर हा आहे, जिथं गाय सांभाळल्या जात असेल मग तिथं देणगी द्या. तुम्ही कुत्रे सांभाळा का काय करा, एक. किंवा दुसरं, कुत्रे सांभाळण्याला खर्च मला नाही वाटत गायीपेक्षा कमी लागत असेल. कुत्र्याला ट्रेनिंग द्यायची फी 30,000 आहे, साधी ट्रेनिंग. कुत्र्याला ट्रेनिंग द्यायची फी किती आहे? 30,000 आहे. आणि 30,000मध्ये तुम्हाला वाटते का गोमाता वर्षभर खाईन की नाही खाणार? 30,000 रुपये लागतील का गाईला वर्षाला? आत्ता सध्या जरासं वातावरण, आता पुन्हा आला पाऊस तर आता कुटाराची
तरी मेळ लागला समजा. पण आता गोणा एका जणानं 1,500 का 2,000चा गोणा आणला. आता पुढे पुढे तर फुकटही होऊ शकते, पण धरला आपण 1,000 रुपये गोणा धरा मॅक्झिमम. किती रुपये गोणा? बरोबर आहे करवी का चुकलं? हां, 1,000 रुपये भेटतेच ना. मग एका गाईला जास्तीत जास्त वर्षाची किती 40-50 गोणे लागतील. मग किती गोणे लागतील? 3 गोणे व्यवस्थित आमच्या गाईला आम्ही फक्त 3 वेळेस कुटार टाकतो. गाईची तब्येत पाहतो. भसं नुसतं टाकत राहण्याने तब्येत होत नाही. हां, फक्त मोजून 3 वेळेस टाकल्या जाते, टाईम बाय टाईम. आमच्या आईने एखाद्या वक्ती शिल्लक टाकलं तर, नाही तर फक्त 3 वेळेस टाकतो. आणि गाईची तब्येत पहा काय लागते. 3 गोण्यामध्ये एक चांगल्या पद्धतीची गाय जगते. मग 3 गोणे म्हणजे किती 1,000 रुपये झाले? 3,000 रुपये. आणि कुत्र्या शिकवायची फी 30,000 आहे शेगावची. मुंबई कलकत्त्याला कुत्रं शिकवायची लाख रुपये फी आहे. 30,000 रुपये फी आहे कुत्रं शिकवायला लागते. त्याला लागणारं साबण, त्याचे टावेल वेगळे, त्याचं सगळं वेगळं आहे की नाही. एवढं सगळं करावं लागते. पण एवढं सगळं करून ना कुत्र्याचं शेण कामात पडत आणि ना कुत्र्याचं मूत्र. आता लाख रुपये देऊन कुत्रं ज्यानं शिकवलं तो गोमूत्र म्हणून कुत्र्याचं मूत्र पिते का घरच्या घरी? का गौऱ्या थापते का त्याच्या शेणाच्या? का यज्ञ करते त्याच्यावर? मग हे जेवढे कुत्रे सांभाळणारे आहेत गाय सोडून, माझ्याकडून लिहून घ्या, हे राक्षस आहेत. शास्त्र सांगून राहिलं द्विज गोद्वेषणास्तथा राक्षसा परिकीर्तिता. त्यांना राक्षस म्हणतात. मग तुम्हाला हे नाही जमत तर एक गाय वर्षाला जेवढं खाते तेवढं कमीत कमी तुम्ही गाईच्या नावाने दान करा. आणि गायी जिथं सांभाळल्या जातात बरोबर पहा आणि तिथंच करा जाऊ. भरपूर गोरक्षण आहेत. नाही तर चारा न्या, कुटार विकत घ्या, ट्रालीत भरा आणि डायरेक्ट तिथं नेऊन ठेवा. काय करणार तो? मग स्वतः खाणार आहे का? बरं खाल्लं तर बघ, त्यानं खाल्लं बघ, खायची वस्तू आहे की नाही. खाऊन खाऊन किती खाईन का लालू प्रसाद यादव एवढं खाणार आहे समजा, पण मात्र खाल्लंय किती चारा त्यानं, तर काय होणार आहे खाऊन खाऊन. गोद हे याला राक्षस म्हणतात. आणि हा कंस स्वतःचा परिचय राक्षस म्हणून करून देतो. आणि अशा पद्धतीनं या कंसाची सगळीकडे धुमाकूळ अशा प्रकारे मातलेला होता. पापी जे अभक्त दैत्य जे माजले, धरणीचे झाले ओझे त्यांचे, निधलाशे त्रास ऋषीमुनी सर्वा, न पूजिती देवा कोणी एक. कोणी देवाला पूजायला अशा प्रकारे तयार नव्हतं. राहिले यज्ञ, मुडिले कीर्तन, पळाले ब्राह्मण दैत्या भेने, वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मयापाशी जाय, नेत्री वाहे तोय सांगत असे, बुडाला धर्म अधर्म फार झाला, सोसवेना भार आता मज, ब्रह्मा इंद्र आणि बरोबरी शिव चाली येले सर्व क्षीराब्दीशी, नामा म्हणे आता करीतील स्तुती, सावधान चित्ती परिसावी. पृथ्वीला ओझं झालं, कारण पहिला संपर्क पृथ्वीशी ओझं झालं. ती ठरल्याप्रमाणे ती गेली ब्रह्मदेवाजवळ आणि सांगायला लागली, भाऊ अधर्म खूप झाला, धर्म खूप कमी झाला, आता मला हे ओझं सहन होत नाही. मग ब्रह्मदेव इंद्राजवळ, शिव, इंद्र, ब्रह्मदेव, चंद्र सगळे देव एकत्र झाले, क्षीरसमुद्रात गेलेत, समुद्रामध्ये गेलेत आणि भगवान विष्णूला आवाज देऊ लागले. आणि भगवान विष्णू वर आले आणि सगळ्या अवताराच्या व्यवस्था लावून दिल्या. सगळ्यांना सांगितलं कोणी कोणी कसा कसा अशा प्रकारे अवतार धारण करायचा. सुचंद्र आणि कलावती यांना सांगितलं तुम्ही वृषभानू आणि कीर्तिदा व्हा. वृषभानू आणि कीर्तिदा. सुचंद्र हा भगवंताचा अंश मानला जातो मंडळी. अर्यमा हे एक पितर आहेत. नीट आहे का? मी तुम्हाला कधीच ना ऐकलेली एक गोष्ट सांगतो, तुम्हाला एक आश्चर्य वाटेल. अर्यमा नावाचे पितर आहेत आणि त्या अर्यमा नावाच्या पितराला 3 मुली, एक कलावती, दुसरी रत्नमाला आणि तिसरी मेनका. या अर्यमाची मेनका नावाची पोरगी हिमालयाला दिली आणि त्या हिमालयापासून त्या मेनकेला पार्वती मातेचा जन्म झाला. आणि जी रत्नमाला होती ना, ती रत्नमाला जनकाला दिली आणि जनक आणि रत्नमाला यांच्यापासून माता सीतेचा जन्म झाला. आणि भगवंताचा अंश असणारा जो सुचंद्र नावाचा राजा होता, तर त्या राजाला, सुचंद्र नावाच्या राजाला ही कलावती दिली. यांच्यापासून जी कन्या झाली ती म्हणजे आमची राधा मैया. ते त्या रूपात नाही झाली, त्यांनी अनुष्ठान केलं, साधना केली.
किती साधना केली? देवांचे 12 वर्ष. देवाचं वर्ष माहिती आहे का तुम्हाला काय आहे? आपले 360 वर्ष झाले की देवाचं 1 वर्ष होतं. कधी कला जाता रे? हां, तर एक सांगत होतो तुम्हाला, 12 वर्ष तप केलं आणि फळ त्यांनी आशीर्वाद दिला की हे सुचंद्रा, तू भलानंद नावाच्या राजाच्या पोटी जन्माला ये वृंदावनामध्ये, गोकुळामध्ये. तिथं तुझं नाव नाही, भलानंदाच्या पोटी कीर्तीला यायला सांगितलं, कलावतीला. कीर्ती तुझं नाव राहील. आणि सुरभानूच्या पोटी सुचंद्रा तू जन्माला ये, त्या ठिकाणी तुझं नाव श्री वृषभानू असं राहील. आणि त्या दोघांचा विवाह झाला आणि त्यांच्या पोटी जन्माला आली ती राधा मैया अशा प्रकारे. आणि कश्यप आणि अदिती मातेला सांगितलं की तुम्ही वसुदेव आणि देवकी या रूपाने अशा प्रकारे जन्माला जा. वसुदेव देवकीचे 2 सांगितले जातात, एक सुतपा आणि पृष्णी यांचाही अवतार वसुदेव देवकी मानले जातात. आणि कश्यप आणि अदिती, 13 राण्या ज्या होत्या ना कश्यपाला, त्यातली जी अदिती होती देवमाता, तीच देवकी माता अशा प्रकारे झालेली आहे. आणि तुम्ही जन्माला या आणि थोडंसं मागच्या जन्मातलं काही ऋण फिन कर्ज बिर्ज आहे तेही फिटेल. आणि हे वसुदेवा, तुझे 7 लग्न होतील. तुझ्या पहिल्या बायकोचं नाव पौरवी असेल. वसुदेवाला ज्या 7 बायका आहेत त्यातल्या पहिलीचं नाव काय आहे? पौरवी. दुसरीचं नाव आहे रोहिणी. तिसरीचं नाव आहे भद्रा. चौथीचं नाव आहे मदिरा. 5वीचं नाव आहे रोचना. 6वीचं नाव आहे इला. 7वीचं नाव आहे तिला. 6वीचं नाव इला. 7वीचं नाव देवकी माता, देवकाची कन्या, उग्रसेनाची पुतणी, देवकाची मुलगी, कंसाची चुलत बहीण, काकाची मुलगी, असं हे सगळं हे देवकी माता. विवाह असा झाला पा, गर्गाचार्य हे पुरोहित होते मथुरेचे, म्हणजे कंसाच्या कुळाचे. मग ते फिरत देवकीला योग्य वर पाहत आल्यानंतर उग्रसेनाला सांगतात, गड्या तुझ्या पुतणीसाठी, मुलीसाठी वसुदेवासारखा योग्य मला मुलगा दिसत नाही. उग्रसेनाने होकार दिला. विवाह झाला. उग्रसेनाने 1000 दास्या, 10,000 हत्ती, 10 लाख घोडे, 1 लाख रथ आणि 2 लाख गाई अशा पद्धतीनं दान दिलं. विवाह खूप छान साजरा झाला, विवाह सोहळा. आणि आता सासरी जायला देवकी माता निघाल्या. देवकी ही कंसाची लाडकी बहीण होती, सगळ्यांना माहीत आहे. रथ हाणायला कंस महाराज बसले. थोडेसे पुढे जातात नि जातात तर आकाशवाणी झाली. आकाशवाणी माझी सांगत असे, कंसा मानी या भरवसा बोलण्याचा, वसुदेवा देत देवकी बहीण लग्नामध्ये विघ्न झाले ऐका. आकाशीची वाणी सांगत असे, कंसा मानी हा भरवसा बोलण्याचा, 8वाईचा पुत्र वधिल तुझशी, ऐकोनी मानसी क्रोधावला, घेऊन या खड्ग माराया धावला, हात तो धरिला वसुदेवे, देईन मी पुत्र सत्य माझे माणी, ठेवा बंदी खाणी दुता सांगे, पुण्य सारावया भेटे देव ऋषी, वधी बाळकाशी ठेवू नको, होताची प्रसूत नेऊन या देत, 6ही मारित दुराचारी, धन्य त्याचे ज्ञान न करीच शोक, वधिता बालक नामा म्हणे. वसुदेवाचं वर्णन केलं नामदेव महाराजांनी. आता निघालं. कंसाला आकाशवाणी झाली. आकाशवाणी म्हणते, हे कंसा मूर्खा, ज्या देवकीला तू आनंदात बसून सासरी नेत आहे तिचाच 8वा मुलगा तुझा वध करणार आहे. हे ऐकून कंस थरावला आणि तो मूर्खच देवकी मातेचे केश 5 धरले, हातात तलवार घेतली आणि मारणार. तेवढ्यात वसुदेवाने हात धरला, कारण आता आपल्याकडे जबाबदारी आहे पत्नीला सांभाळण्याची. महाराज वसुदेवाने पुरावे दिले. बाणासुराची बहीण होती पुतना, ती तुझ्याशी युद्धाला आली होती, तर तू म्हटला होता की मी बाईशी युद्ध करत नाही. बकासूर जर माझा भाऊ आहे तर तू माझी बहीण आहे असं म्हणून तुम्ही पुतणीशी युद्ध केलं नाही. मग तुम्ही देवकीला कसं काय मारता? पण त्याला काहीच कळत नव्हतं. मग शेवटी दुसरा मार्ग वसुदेवाने शोधला की शेवटी तुम्हाला मारणार कोण आहे? हिचा मुलगा ना. मग हिचे मुलं मी सगळेच्या सगळे तुम्हाला आणून देईल. सगळेच्या सगळे मुलं दिले. 6 पहिला मुलगा जो झाला त्याचं नाव होतं कीर्तिमान,
दुसरा मुलगा झाला त्याचं नाव होतं सुषेण, चौथा मुलगा झाला त्याचं नाव होतं भद्रसेन, पाचव्याचं नाव होतं चौथ्याचं नाव होतं रुजू, पाचव्याचं नाव संवर्धन, सहाव्याचं नाव भद्र आणि सातव्याचं नाव संकर्षण म्हणजे बळीराम आणि आठव्याचं नाव भगवान गोपाल कृष्ण. असे हे 6 मुलं. पहिला कीर्तिमान मुलगा कंसाकडे नेला. कंस म्हणे मला याच्यापासून काही त्रास नाही. कंसाला दया आली, त्यानं ते वापस अशा प्रकारे त्या मुलाला केलं. पण वसुदेव काही खुश झाला नव्हता, कारण दुर्जनाचा क्रोध खूप काळ राहत असतो. ध्यानात ठेवा मंडळी. क्षणकोपा महान तो वै पापिष्ठा कल्पकोपणा. जे पापी असतात त्यांचा क्रोध खूप काळ टिकतो आणि जे साधू असतात त्यांचा क्रोध खूप क्षणात चालला जातो. तुम्हाला आलेला राग जर खूप काळ राहत असेल तर समजा तुम्ही पापी आहात. हरिवंश पुराणातलं वाक्य आहे, पापिष्ठा कल्पकोपणा. खूप काळ राग राहत असेल तर तुम्ही पापी आहात. आणि तुमचा राग जर लवकरच जात असेल तर समजा तुम्ही कोण आहात? मग पुण्यवान आहात. ठरवून घ्या स्वतःला, पापी आहात की पुण्यवान आहात ते. तर वसुदेवाच्या कंसाचा जो क्रोध आहे तो खूप काळ टिकणारा असेल, तो दुर्जन आहे. वसुदेव जातच होता तेवढ्यात नारदजी आलेत, खाली उतरले आणि सांगायला लागले 7 आहेत, तू कुठूनही मोजलं तर कोणताही 8वा येते आणि कोणताही पहिला येते. देवानाम वामथो गती. देवाची गती ही डावीकडे असते, डावीकडून नसते, डावीकडे असते. बोलणं लक्षात आलं? डावीकडून नसते, डावीकडे असते. जसं संख्यानाम वामथो गती. त्यामुळे इकडून मोजलं तर ज्याला तू सोडलं तोच 8वा होईल. कशासाठी केलं हे? पुण्य सारावया भेटे देव ऋषी. पुण्य सारावया भेटे देव ऋषी. वधी बाळकाशी ठेवू नको. अरे मार सगळ्यांना ठेवू नको. प्रत्यक्ष नारदांनी सांगितलं असं. तुम्ही ना मग साधूचा असा उपदेश करणं काम असते काय? मला परवाला एका महाराजांचा फोन आला हिंगोली जिल्ह्यातून. काय करू भाई महाराज? मी म्हटलं काय अडचण काय आली? अडचण पा त्यांची कशी? म्हणजे साधूचं काय काम असते मी त्यांना उत्तर द्यायचं ते दिलं. ते कीर्तनाला चालले होते आणि एका मुसलमानाची बकरी त्यांच्या गाडीखाली आली आणि तिचा पाय मोडला. मेली नाही ते, तिचा काय मोडला? पाय मोडला. कसा देव कसं करते पहा, काय काय उदाहरणं परीक्षा पाहण्यासाठी स्थापित करतो. त्या बकरीचा पाय मोडला. आता अर्थातच पाय मोडला, मुसलमानाच्या बकरीचा असल्यामुळे भरभर 50-60 जमा झाले. आपले लोक सहसा एकत्र होत नाही, हाच आपला मूर्खपणा आहे. भरभर आधार द्यायला का मारहाणी करायची आहे काय? एक पाठिंबा द्यायला तर उभे राहा मागं. भरभर सगळेजण आले. 10,000चे पैसे द्या. ते महाराज घरचे चांगले होते, ते म्हणले काही अडचण नाही, माझ्या ज्या नुकसानच झाली मी कसे ठेवीन. त्याने कळकळ 10,000 रुपये काढले आणि त्यांच्या हातात ठेवले. मग ते बकरी उचलायला लागले समोरचे माणसं. ते बकरी कशी काय नेता तुम्ही? जी किंमत आहे ती मी दिली ना, बकरी कशी दिली? ते बकरी त्यांनी त्यांच्या गाडीत टाकली. त्यांनी का आणली? मग तिथं काय केलं असतं तिनं? मरणच होतं ते. संध्याकाळ लोकच मारत होते तिला. त्यांनी ते त्यांच्या गाडीत त्या बकरीला टाकलं आणि घेऊन आले घरी. मग काय देव करणी. 4च दिवसात ते बकरी व्याली त्यांच्या इथं. तिनं 3 बोकडे दिले. पाठा नाही दिल्या, 3 काय दिले तिनं? बोकडे दिले. अजून पुढे आहे का? अजून सरली नाही कथा, सुरू झाली आहे आता. ते 3ही बोकड्यांना चंद्राची कोर आहे. एक बोकड्या आता 12-12 लाखाला मागून राहिले. एक बोकड कितीला मागून राहिले आता? 12ला 2. जो पहिला आहे तो तर 20 लाखाला का काही मागितला म्हणे. म्हणजे 40-50 लाख रुपये 10,000 त्यांना भेटतात. त्यांनी मला फोन केला, म्हणे बाबा आता काय करू? आता मला फोन करायच्या ऐवजी नारदाला फोन करा लागत होता. कारण नारदाने पोरं मारायची सल्ला दिली तर बोकड्या कापायची सल्ला नसती दिली काय, हे मला सांगायचं होतं. मला त्यांनी फोन केला. म्हटलं बा वध बळी हे सगळं शास्त्रामध्ये आहे, पण आपण वारकरी संप्रदायातले माणसं ज्या धर्माला, ज्या परंपरेला, ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या विचाराला मानतो आणि इथं तसं नाही. जोडोनी वैरी ठेविला असे तुकोबाराय म्हणतात. जर तुम्ही मांसाहार करत असाल तर तो वैरी जोडला. एक बोकडा जर तुम्ही कापला तर त्याच्या अंगावर जेवढे केस आहेत तेवढे दिव्य वर्ष तुम्हाला नरकात राहावं लागते. त्यामुळे तुम्ही त्या बोकड्यांना, आता त्या बोकड्याला सिक्युरिटी आहे, 10-12 हजार रुपयाची 2-3 माणसं त्या बोकड्याच्या सेवेत असतात. ते कुणी चोरून नेऊ शकते ना त्याला. आता
हां, आणि ते सल्ला घेतली त्यांनी माझी की मग काय करू. म्हटलं बा आपल्यात बळीचं विधान नाही. म्हणे मग आता यायचं काय करू. म्हटलं ते जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत खाऊ पिऊ घालून घरी मरू द्या. तर मी म्हटलं पटलं का तुम्हाला. काही अडचण नाही महाराज, जसं तुम्ही लेकराशी बोलता असं समजून माझ्याशी बोला म्हणे. मी तुम्ही जे म्हणाल ते मी ऐकेल. लगेच त्यांनी ऐकलं. अजून तर काही विकण्याची गोष्ट आली नाही. मला म्हणायचं की बा त्यांनी चुकीच्या माणसाला, साधूचं काम आहे का असं कापकूप सांगणं. मी त्यांना काय सांगितलं, आता ते तिन्ही बोकडे किती दिवस सांभाळायचे, मरेपर्यंत त्यांना खाऊ पिऊ घालून तुमच्या दारामध्ये त्यांना वागवायचं. आता नारदजींनी कंसाला सांगितलं पोरं मार. कमाल आहे की नाही. मग असं का सांगितलं. मोठ्यांची दृष्टी मोठी असते, आपली अक्कल एवढी शिकत असते. नारदजींनी असं का केलं, त्याला शॉर्टकट सांगितला तो मुक्त होण्याचा. आणि त्याचं तसं नशीबही होतं, मागचं कर्मही तसंच होतं. या अभंगाचा शेवट आहे, धन्य त्याचे ज्ञान न करी शो. 6 पोरं मारले तर वसुदेवाला टेन्शन नाही आलं. आणि वसुदेवाची पत्नी देवकी माता भगवान श्रीकृष्णाला म्हणते माझे 6 पोरं मला भेटव. मग दोघं नवरा बायको एवढे कसं काय विरुद्ध आहेत बरं विचारानं. एकाला टेन्शन येईना आणि एक रडून राहिली. तर याचं उत्तर खूप मोठं विस्तृत आहे, आता आपल्याला उत्तर द्यायला वेळ नाही. तर नारदजींनी याचा मागचा जन्म पाहिला. मागच्या जन्मात हिरण्यकश्यपूचा या 6 जणांना शाप होता. का यांनी काय केलं, हे मरीची आणि उर्णाचे 6 मुलं होते. उर्णा बायकोन मरीची नवरा, ब्रह्मदेवाचे नातवंड. ब्रह्मदेव आणि सरस्वती फिरत असताना हे 6 जण हसले. शाप दिला की तुम्ही राक्षसाच्या पोटी जन्माला याल. तर हे 6चे 6 जण कालनेमी राक्षसाच्या पोटी जन्माला आले, फक्त त्याच्या बायकोच्या पोटी जन्माला आले. पण मात्र ते आले होते हिरण्यकश्यपूमुळे जन्माला. म्हणजे कालनेमीची पत्नी, पण मुलं मात्र हिरण्यकश्यपूचे. असे 6 मुलांचा जन्म झाला. त्यांना माहीत होता आपल्याला मागच्या जन्मात कोण शाप दिला होता, ब्रह्मदेवाने. म्हणून आता आपण ब्रह्मदेवाची साधना करा. हिरण्यकश्यपूला ते आवडाना, यांनी ब्रह्मदेवाची साधना केली. हिरण्यकश्यपूने पुन्हा शाप दिला की तुम्ही बापाचं ऐकत नाही, म्हणजे कालनेमीचं, पुढच्या जन्मात तुम्हाला बापच मारेल. असा त्या 6 मुलांना शाप. तो कालनेमी झाला कंस, आणि ते 6 मुलं झाले कीर्तिमान, सुषेण, भद्रसेन, ऋजू, समर्दन आणि भद्र, जे देवकीच्या पुढे जन्माला आले आणि कंसाच्या हातून मारले गेले. हे नारदांना माहीत होतं, म्हणून नारदाने चुकीची सल्ला दिली, जे तुम्हाला चुकीची दिसते पण चुकीची ती नाही. एक. आणि दुसरं उत्तर आपण असंही देऊ शकतो की आता समजा मला तुम्ही विचारलं गजानन भाऊ खांडवीला कसं जायचं, तर मी तुम्हाला 2 पत्ते देतो, सांगतो. तर त्या 2 पैकी मी कोणता तुम्हाला सांगू शकेल पहा. मी तुम्हाला सांगेल आश्रमाच्या बाहेर जायचं आणि डाव्या बाजूनं कलून 1.7 किलोमीटर खांडवीला जायचं, एक. आणि दुसरा पत्ता मी तुम्हाला सांगतो, बाहेर जायचं आणि उजव्या बाजूला 8 ते 9 किलोमीटर भेंडवळला जायचं. तिथून डाव्या बाजूनं करून 15 ते 20 किलोमीटर चांगेफळला जायचं. आणि तिथून डाव्या बाजूला करून 15 ते 20 किलोमीटर जळगावला यायचं. आणि तिथून डाव्या बाजूला करून 11 किलोमीटर खांडवीला यायचं. कोण्या मार्गाने जाल तुम्ही, हा 1.7 वाला. मग हे तर मी पागल असेल तरच हा मार्ग सांगेल, शहाणा मनुष्य तो मार्ग सांगेल जो विचारणाऱ्याला जवळचा असेल. आता कंसाला पाहिजे मोक्ष, कंसाला काय पाहिजे, मोक्ष. आणि कंसाला जर सांगितली अशी साधना सांगितली, समजा घे बघ सकाळी 4 वाजता उठायचं, थोडीशी पकवाजाची प्रॅक्टिस करायची, मग 5 वाजता काकडा घ्यायचा, मग श्री अनंता मधुसूदना प्रार्थना व्हायची, मग गाथेचं पारायण करायचं, विष्णू सहस्रनाम घ्यायचं, मग विचारसागराला बसायचं, मग नाश्ता करायचा, मग लगेच अजून दुसऱ्या, आमचा सगळा टाईम टेबल सांगितलं मी तुम्हाला, मग लगेच दुसऱ्या पाठाला बसायचं. आमचे सकाळी 9 वाजेपर्यंत 4-5 पाठ होतात मंडळी, सकाळी 9पर्यंत. असं सगळं जर कंसाला सांगितलं असतं तर कंसानं म्हटलं असतं हे सगळं कुठं कुठं होते सांगा, मी तिथं तिथं बॉम्ब टाकतो. हे सगळं त्यानं ऐकलं असतं का. मग त्याला तो रस्ता दूरचा होता, मग त्याला जवळचा रस्ता सांगितला की थोडंसं पापाची शीग लागायची होती, तेवढी ही पुरी करून टाकली. भगवंत लवकर आले, त्याचा वध केला, आणि जो भगवंताच्या हातून मेला तो नरकात गेला असेल की वैकुंठात गेला असेल, प्रश्नच नाही, त्याच्या जीवाचं कल्याण झालं असेल. म्हणून कंसाला उद्धार होण्याचा हा शॉर्टकट मार्ग नारदांनी काढला, त्याला जो जवळ पडते तो. आणि अशा पद्धतीनं कंसाला 6 मुलं मारले. 7वा गर्भ
पहिला मुलगा मारताबरोबरच गोंधळ झाला हा सगळा. म्हणजे रोहिणी मातेला पहिला मुलगा मारताबरोबरच वृंदावनामध्ये आपल्या नंदबाबाकडे गोकुळामध्ये आणून दिलं होतं वसुदेवाने. आणि वसुदेवाच्या भोवती कंसाने 10,000 शिपायाचं कडं ठेवलेलं होतं. किती सैन्य होतं वसुदेवाच्या भोवती? 10,000 शिपाई अखंड नागड्या तलवारी घेऊन पहारा देत होते. असं वसुदेव आणि देवकी 6 गर्भ गेले. 7वे आमचे बळीराम दादा आले. 7 महिने उदरात राहिल्यानंतर योग मायेने तो गर्भ संकर्षण केला, म्हणजे आकर्षण केला, ओढला आणि रोहिणीच्या गर्भामध्ये तो स्थापन केला. आणि 8वा गर्भ भगवान श्रीकृष्णाच्या आमच्या देवकी मातेला राहिला. आणि 8वा गर्भ जो देवकी मातेला राहिला त्याचा जन्म कधी झाला तर त्याचं आपण वर्णन केलं. दशरथे मारिला तोची होता मा.